बातमी कराडमधली आहे। कराडमधल्या रेखा सकटचे आणखीन कारनामे उघड झालेले आहेत। पोस्कोत तरुणाला अडकवून खंडणी उकळली जायची। रेखाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा तरुणावर आरोप आहे। तरुणाच्या कुटुंबांकडून 4 ते 5 लाख उकळल्याची माहिती समोर आलेली आहे। पैसे उकळल्याचं संभाषण लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। अनेक तरुणांना रेखा सकटनं उद्ध्वस्त केल्याचं आता समोर येत आहे। पाहूया हे संभाषण, ऐकूया काय नेमका संवाद झालेला होता। ऑडिओ क्लिप ऐकूया। मला ना ते फोक्सोची रेप केस झालेली आहे की नाही, त्याची केस करणारी मी आहे। तर ती बाई आहे ना, ती अश्विनी वेताळ म्हणून दुसरा आश्रम काढलेली एक लेडीज आहे कराडमध्ये। म्हणजे माझे विरोध पार्टीचीच आहे ती। त्या पोराच्या माणसांना केस मिटवायला घेऊन येते म्हणतीये। मग केस मिटवून घ्या, तुम्ही केस काढून घ्या असं म्हणते ती। मग काय करू, ती लोक घरी यायला लागले ती मला ही करायला। आता ती मला पुढे अडचणीत पण आणू शकते आणि मी कशी केस काढून घेणार। पोलिसांनी तहकीकात करून पोलिसांनी पुढे माझं नाव केलंय। खरं तर त्या केसचा माझा संबंध काहीच नाही की मी केस करावी म्हणून। मी काय शोधून दिलेलं नाही, पोलिसांनी शोधलं होतं। मग मी अडचणीत येणार का? ती म्हणते काय पैसे लागायचं असलं तर घ्या, तुम्ही केस काढून घ्या असं म्हणतीये। हो, आणि ती घरी यायला लागले त्या लोकांना घेऊन। मला बोलवते तिकडं, पण मी म्हणलं नको, तुम्ही या इकडं, है की नाही। आणि पैसे देते म्हणते ती। म्हणते 3-3.5 लाख रुपये ती देते ती। मी 1.5 लाख रुपये घेते, तुम्ही 2 लाख रुपये घ्या। नाही 5 सांग म्हणायचं आणि तुला एक ठेवून बाकी 4 दे म्हणायचं माझ्या। मी माझ्या तोंडनं कशाला ती व्हिडिओ काढायची, काहीतरी करायची ती मला पुढे अडचणीत म्हणतोय मी। आता आत येताना जरा सगळ्यांना काळजीपूर्वक मोबाईल कुठे कॅमेरा चालू आहे का ती बघा, आधी चहा पाणी बसा आणि काय नाही इकडलं तिकडल्या गप्पा मारा, आश्रमाच्या गप्पा मारा। मग बरं चाललंय का, काय चाललंय का, मग नंतर त्यांच्यानं विषय आला तरच। आणि ते बी म्हणायचं साहेब म्हणायचं सगळ्याचे मोबाईल बाहेर ठेवा, तर मी बोलला तर बोलणार, आपल्याकडे मोबाईल चालू ठेवा कुठेतरी। हो चालतंय की तसं, सांगितलंय की व्हिडिओ तयार करायला। मग आपला एखादा मोबाईल चालू ठेवायचा, बाकी काय नाही। नाहीतर ही म्हणणार हिच्या ह्याच्यामधल्या आश्रम, तिचा पण आश्रम आहे अश्विनी वेताळचा इथं। बरं आणि ती पण पोरींना ही सांभाळते, बायकांना सांभाळते। ती म्हणाल हिच्या पोरीचा वर रेप झालाय आणि हिनं कसं काय माघारी घेतली केस। हो बरोबर की। उद्या एकाच ह्याच्यावर माझं आतापर्यंत केलेलं सगळं ही होईल माहिती का। प्लॅनिंग करून करा, असं दिल्याखाली करू नका, दिल्याखाली घेऊ नका, सगळं जरा पॅक मध्ये घ्या। पण ती म्हणते की मी मिटवते, मी असं करते, मी तसं करते असं म्हणते ती। माझं मी बघते सगळं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका। नको कॅशचा व्यवहार ती घेईल तुझे होय म्हणेल आणि तिनं मसाला घालेल तुला। हो माझं ती उद्या माझा आश्रम निघणार नाही, तिचंच निघाल। फ्लॅट घेऊन फ्लॅटमध्ये तिनं आश्रम काढलाय माधुरीच्या घराच्या शेजारी। मग जमलंच की मग। आणि आता 2-3 वर्ष झालं आणि किती काय टाकते, व्हिडिओ करते। तिला कॅम्प्युटरवर करता येते ना तयार, सगळं तयार करून ती पाठवते, ठेवते ह्याला पोलीसवाल्यांशी भेटून लगट करून त्यांचा नंबर सेव्ह करून सारखं स्टेटसला ठेवते। काय कुठल्या म्हातारीला घरी नेलं, कुठल्या पुरीला घरी नेलं, असं सगळं ठेवते स्टेटसला। आणि मी असलं काही करत नाही ना। करायचं आपण घेतो पिक्चर मधून, आपण बाहेर निघायचं, चालू करायचं। हो की, तसं माझ्याकडे तसं नव्हतं ना कोण आतापर्यंत। मी तसं म्हणजे मला दिखावा म्हणून नाही, मला असं वाटत होतं मोठी जागा घ्यायची। करत नाही तर अरे बाबा, ज्या वेळेस संकटात असेल किंवा घरात घडत असेल तेव्हा करते की, दुसरं कधी करणार मी। असं मला वेळ नको का बोलत बसायला नाही करायला। बरं चालतंय। फक्त सांगितलं तसं करा, 5ची डील करायची, 5ची 1 रुपया नाही कमी करणार म्हणायचं। पहिली गोष्ट सगळं मोबाईल किंवा ते सगळं शूटिंग बिटिंग बघा, आधी चेक करा। आपण रेखा सकटचे हे सगळे कारनामे पाहतोय। पोक्सो अंतर्गत तरुणाला अडकवून किंवा एखाद्या व्यक्तीला अडकवून त्याच्याकडून लाखो रुपये उकळण्याची कामं ही रेखा सकट करायची। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडे। शशिकांत, जेव्हापासून ही बातमी लोकशाही मराठीनं लावून धरलेली आहे त्याच रात्री रेखा सकटच्या मुसक्या आवळण्यात आल्या, रेखा सकटला अटक करण्यात आली। आता मात्र अटक केल्यानंतर रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। आता तर आणखीन एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, ज्यामध्ये मात्र पोस्को अंतर्गत एखाद्या तरुणाला, एखाद्या व्यक्तीला अडकवायचं आणि लाखो रुपये, 5-6 लाख रुपये किंबहुना त्याहून जास्त लाखो रुपये उकळायचे, हे धंदे या रेखा सकटचे होते।
लागवी बरोबर आहे, कारण आपण पाहिलं लोकशाही मराठीनं या संपूर्ण आश्रमामधला प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं आणि त्यानंतर मात्र एका रात्रीतच या संबंधित महिला जी रेखा सकट आहे हिला रात्री पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर तिला 23 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली होती. आज तिची पोलीस कस्टडी संपलेली आहे. तपास आणखी तिच्यापासून हे वेगवेगळे खुलासे बाहेर पडतायत, आपण या लोकशाहीच्या माध्यमातून दाखवतोय. त्यामुळे पोलीस प्रशासनाने देखील तिची कस्टडी आहे ते 28 तारखेपर्यंत मागवून घेतलेले आहेत. त्यामुळे आता तिच्या तपासामध्ये आणखी वेगवेगळे खुलासे पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रेखा सकट या महिलेच्या आश्रमामध्ये एक मतिमंद मुलगी आहे. त्या मुलगीच्या संदर्भामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. मात्र या गुन्ह्यामध्ये त्या महिलेनं एका दुसऱ्या आश्रमाची जी महिला आहे त्या महिलेचा जो काही त्या संबंधित पोस्को अंतर्गत गुन्ह्यात अडकलेला जो काही मुलगा होता, तरुण होता, त्याच्या कुटुंबियांकडनं पैसे घेतल्याचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती लागल्यानंतर मात्र हा संपूर्ण आपण या सगळ्या संदर्भामध्ये आपण प्रसारित केलेला आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे प्रशासन काटेकोरपणे बघताना पाहायला मिळते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख आहेत ते या सगळ्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करतायत असं देखील त्यांनी काही वेळापूर्वी सांगितलेलं आहे. निश्चित. तुर्तास धन्यवाद शशिकांत, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.